आंबोळी हे कशाचं पीठ आहे बायको? तर इकडं आजी इकडं नातीला बघायला आली होती. आंबोळी दिल्या पायलनं खायला. काम बघते ते आमचं कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उंडाळे या गोटेवाडी शाखेचे आमचे हे मांदेकर साहेब मॅनेजर. इकडे इजूभाऊ कॅशियर. थोडा ओके. आमच्या उंडाळाचं फेमस वडापाव. आता असं झालेलं आहे काम चौकट बिकट बसवून ओके मध्ये झालेलं आहे. आता पाय मंडळी नमस्कार. चला आता आलोय रविवार सुट्टीचा दिवस. इकडं बायकोची गाठ घ्यायला आलोय. बायको काय करते आज? पायल पायल म्हणती बोलणार नाही. रागावले माझ्यावर. काम रागावले आज? बोलणार नाही म्हणती. आंबोळ्या करते आज. चला आणि सकाळची वेळ आहे. रविवार दिवस सकाळ सकाळी घराचं काम चालू आहे तर तिकडं पाणी बिणी मारलेलं आहे आणि म्हणलं येऊया मुलीला बघून आपलं पोरगीला बघून. तर आलो इकडं. तर इकडं बायको इकडं आंबोळ्या करत्या मस्त छान अशा आंबोळ्या. त्याला कोकणात काय म्हणतात? गाहुलं म्हणतात ना याला. हे कोकणामध्ये याला गाहुलं म्हणतात. इकडं आमच्या इकडं आंबोळ्या म्हणतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी त्याची नावं आहेत. आंबोळी हे कशाचं पीठ आहे बायको? तांदळाचं. पायल म्हणती तांदळाचं पीठ आहे आणि अशा पद्धतीनं हे पॅनवरती असे बनवलं जातं. हे बघा कसं व्यवस्थित. आता ह्याची आपण रेसिपी बघूया. तर तोवर इकडं आजी इकडं नातीला बघायला आली होती. काय म्हणता आहे का बरं? मिसरी काळी मिसरी आहे वाटतं तुमची. ओके चला बघूया आता. बाबा बाबा इकडे या. बघूया आता कशी बनवते पायल. ओके जमलंय जमलंय. बाळ काय करते बघूया आपण. चला बाबा ते बसते ते. इकडं अण्णा आणि बाळ. आहा बाळा बाळा काय कसं काय मग आहे का बरं? बरं आहे का? द्या टाळी बाळ. ए माझी पोरे शार्वी कशी आहेस ग शार्वी? काय म्हणतेस? आहेस का बरं? पाळण्यात बसले. पाळणा झुजो हाली होतो तुझं जरा. बाळ इकडं बघ. हा शार्वी आमची शार्वी. आहा आ आंबोळी दिल्या पायलनं खायला मस्त की. ओके इकडं अण्णा बसलेत. गोठेवाडी गावचे पहिले मिलिटरी मॅन प्रथम फौजी. अण्णा तुम्ही कुठं कुठं सेवा दिली अण्णा? तरी पण अंदाज तुमचा म्हणजे कुठं वाघा बॉर्डरला होता का तुम्ही? वाघा बॉर्डर होती. आणि 3 वर्ष वाघा बाँड्रीला. इंदिरा गांधीला भेटलाय का तुम्ही अण्णा? ढाक्यामध्ये. ढाका. ढाकामध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये ढाका आला ना. मग तिकडे कशाला गेला होता? तिकडे आली ते ना बांगलादेशच्या लढाईमध्ये. बर बांगलादेशच्या लढाईमध्ये अण्णाने काम केलं. ओके अण्णा. इकडं कोंबडी. चलो 71 साली बायकोनं चहा दिली. आता चहा आणि आंबोळी खायची आता. ओके चला खाऊया आता पहिलं. पोरगी झोपल्या. एक 4 फुटावरती बांधकाम आलेलं आहे. 4-4.5 फुटावरती. आणि अशा पद्धतीनं आता बांधकाम झालेलं आहे. इकडं आपण PCC केली होती खाली. इकडं आप्पा आले त्या काम बघते ते आमचं. आणि इकडं बाबा. इकडं आता ह्याच्यावरती चौकट लेवल आल्यावर की लेंटल वगैरे येणार आहेत ना त्याच्यामुळं हे बघण्यासाठी आले त्या इकडं. ओके चाललंय आता काम बघूया. ओके ना. किती बाय कितीची रिंग लागेल आपल्याला? 4 बाय 6ची ओके होईल. नवीन गाडी पकडायला 9 ना. हो आता इकडं पाणी पण भरून ठेवायला लागते.
नळाला सुटलं पाणी की मग असे इकडं 2 ड्रम ठेवले त्या मागे एक टाकी आहे. काम तर चालू आहे. बाबा इकडं आहेत सकाळपासून इकडं साफसफाई करत होते. बघूया आता पटपट आता कसं आहे काम लवकर उरकलं पाहिजे. नंतर जास्त इकडे अशी टाकी आहे याच्यात पण पाणी आहे टाकीमध्ये सुद्धा. चला आता आज चौकड बसणार आहे. इकडं नाना आला. नाना ट्रॅक्टर घेऊन. ते शेडगे पाहुणं आहे का तब्येत बरी? तब्येत जरा ठीक नाही त्यांची. इकडं आमचे मॅनेजर साहेब शामराव नागरी कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उंडाळे या गोटेवाडी शाखेचे आमचे हे मांदेकर साहेब मॅनेजर. इकडे इजूभाऊ कॅशियर. इकडं कॅशियर. जोरदार काम आहे या बँकेचं. आणि सेवा आणि व्यवसायाच्या दृष्टीनं जर म्हटला तर गरिबांसाठी एक हक्काची पतसंस्था म्हणजे कोणती असेल तर ती ही शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था. अतिशय चांगलं दर्जेदार काम स्वर्गीय लोकनेते विलासरावजी पाटील काका उंडाळकर यांच्या दूरदृष्टीने उभी राहिलेली ही पतसंस्था. आणि बघा अतिशय गोरगरिबांच्या कल्याणासाठी खूप छान असं काम चाललं इकडं. इकडं आता सगळी काम चालू आहे. चौकट पूजन चालू आहे आता. इकडं चौकट पूजन चालू आहे आता. चला वाळून जाते जायला. नाणे पुजलंच का? हा इथं उभे राहा फोटो काढतोय. जा जा मध्येच पाणी वळत. थोडा ओके. दाखवा आमच्या गोगाव गावचा पेट्रोल पंप अशा पद्धतीनं आहे. आणि इकडे CNG सुद्धा भेटते. सकाळी लवकर आला तर भेटते नाहीतर भेटत नाही. पण इकडं आमचे दादा आले त्या दादा शेठ. इकडे सगळं साहित्य भेटतं. यशराज ट्रेडर्स उंडाळे. ते बघा पाईप न्यायला आलोय आपण. आणि दादा काय न्यायला आलाय साहित्य? कलरचं. ओके कलर साहित्य पण सगळं आहे इकडे. मी पण आलोय पाईप न्यायला PVC पाईप. इकडं असा टाक्या बिक्या ही अर्धा इंच असं ना. उंडाळे पाईप घ्यायचं आता काम चालू आहे. हा राहिलेली पण देऊ का? किती मग सगळीच द्या ना. मग किती आहे टोटल ती? म्हणजे आपलं झंझट नाही. असं पाईप मोजायचं काम चालू आहे आता. ओके घेतली आता पाईप. मग 80 येतं इथे. इथं 80 येतं. आमच्या उंडाळ्याचा फेमस वडापाव. साई वडापाव एकदम फेमस असा वडापाव आता घेऊया आपण. चला
चला आता आपण वडापाव हे घेतलेले आहेत 10 वडापाव. आता आपल्या इकडं मिस्त्री लोक पण आहेत कामाला, त्यामुळं चला आता पाईप घेऊन आपण निघूया उंडाळ्यातनं. आता इकडं यशराज ट्रेडर्स इथं पाईप पण ते घ्यायचं आहे. पाईप घ्यायचं ना आपण निघायचं आता इकडं पाठीमागं यशराज ट्रेडर्स. एकदम ओके सगळं साहित्य भेटतं इथं आपल्याला. ही 4 इंची पाईप आपला टॉयलेटच्या आउटलेटला लावण्यासाठी आता साहेब देत आहेत. आता आता पाईप वगैरे घेतले आता बंडल. चला असं लावूया मागं. ओके बसतोय बंडल. ओके घे ते पण लाव तसं. चला वरती वरती बसते का बघ. ओके मग तसं आतमध्ये ओ हो पडलं इकडे. तर ते पुढंच घ्यायला पाहिजे मला वाटतं. चला पाईप बीप घेतल्या तर निघूया. हे आता असं झालेलं आहे काम चौकट बिवकट बसवून ओकेमध्ये झालेलं आहे. आता पायपा पण जोडलेल्या आहेत. 2 पायपा जोडलेल्या आहेत आता. ओके हार्ड काम झाले आता मस्त आता झालेलं आहे. ओके आमच्या आजीदादाच्या घराचं काम चालू आहे ते बघा. परसू आमचा हे आजीदादा. चला आणि इकडे बघा आजीदादाच्या इकडं काय आंब्याला नाहीत आलेलं तांबूळ. ओके झालेलं आहे काम.